नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहेत कोबीच्या वड्या। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक कोबीचा गड्डा चिरून घेतलेला आहे। तो पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आणि आपल्या खिसणीने तो बारीक खिसून घ्यायचा आहे। तुम्ही हवं तर मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता। आपण गड्डा खिसून घेणार आहेत। या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब आणि लाईक करून घ्या। आता इथे आपला कोबीचा गड्डा खिसून झालेला आहे। त्यामध्ये आपण पाव वाटी ज्वारीचं पीठ टाकणार आहेत। 4 चमचे आपण बेसन पीठ टाकून घेणार आहेत। नंतर कुरकुरीतपणा येण्यासाठी 2 चमचे आपण तांदळाचं पीठ वापरणार आहेत। तांदळाचं पीठ टाकल्यामुळे वडीला अगदी कुरकुरीतपणा येतो। चिमूटभर हळद त्यामध्ये टाकून घ्यायची। ओवा टाकून घ्यायचा। अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। इथे मी सुहाणाचा चाट मसाला वापरलेला आहे। हे थोडंसं चटपटपणा येण्यासाठी आपण चाट मसाला वापरणार आहेत। आणि हे पीठ आपल्याला कोथिंबीर भरपूर सारी कोथिंबीर टाकून मळून घ्यायचं आहे। पण कोथिंबीर टाकतानाचा व्हिडिओ स्किप झाला। मी कोथिंबीर टाकून त्यामध्ये पीठ छान मळून घेणार आहे। परत एकदा कोथिंबीर टाकून घेणार आहे। जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, कारण कोबीच्या अंगाला आपोआप पाणी सुटतं खिसल्याच्या नंतर। त्यामुळे त्यामध्येच आपण हे सर्व पीठ मळून घेणार आहे। अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। आपला पिठाचा गोळा छान मळून झालेला आहे। इथे थोडंसं तुम्ही तिखट सुद्धा टाकू शकता किंवा हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा टाकू शकता। आता एका प्लेटला मी तेल लावून घेणार आहे। आपण यामध्ये रोल करून वाफवून घेणार आहेत। गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं। तुम्ही हवं तर केक टिनच्या भांड्यामध्ये खाली त्याला तेल लावून त्यामध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता। पण इथे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तोवर आपण इकडे त्याचे रोल बनवून घेऊयात। या पिठामध्ये अगदी 2 ते 3 छोटे रोल बनवून तयार होतात। पाणी पण चांगलं उकळलेलं आहे। आता यावर चाळणी ठेवून आपण हे रोल त्यावर ठेवणार आहेत आणि त्यावर दुसरी प्लेट झाकून एक 15 ते 20 मिनिट आपल्याला हे रोल वाफवून घ्यायचे आहेत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कोथिंबीरच्या वड्या कशा करायचे ते सांगितलं होतं। आज आपण कोबीची वडी कशी करायची ते बघतोय। एक 15 मिनिट झालेले आहेत। गॅस बंद करून घ्यायचा। बघू शकता तुम्ही आपल्या वड्या एकदम छान वाफवलेल्या आहेत। त्यामध्ये सुरीने किंवा टूथपिकने चेक करून बघायचं। आता हे रोल थंड झाले की आपण कट करून घेणार आहेत। त्याचे छोटे छोटे स्लाइस करून घ्यायचे आणि हे तुम्ही तळू शकता, शॅलो फ्राय करा किंवा डीप फ्राय करू शकता। तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही करू शकता। हे मी छोटे छोटे पीस कट करून तव्यावरती फ्राय करून घेणार आहे। तळलेला सुद्धा खूप छान लागतात। आपल्या सर्व वड्या तयार झालेल्या आहेत। गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। तेल चांगलं तापलं की आपण ह्या कट केलेल्या वड्या तेलामध्ये परतून घेणार आहेत। एक एक करून वडी तव्यावर ठेवून घ्यायची। तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता, पण या मला अशाच जास्त तेलात न तळता अशाच खायला आवडतात, म्हणून आम्ही अगदी कमी तेलाचा वापर करून आपण शॅलो फ्राय केलेल्या आहेत। एका बाजूने चांगल्या परतल्या की दुसऱ्या बाजूने आपण परतून घेणार आहेत।
अगदी खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला वड्या भाजून घ्यायच्या आहेत. वड्यांना एकदम छान रंग आलेला आहे, खरपूसी झालेल्या आहेत. ही कोबीची वडी खायला एकदम मस्त लागते, कुरकुरीत तर होतेच आणि खमंग सुद्धा लागते. फ्राय केलेल्या वड्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. परत दुसरी बॅच सुद्धा आपण तळून घेणार आहेत. तेल टाकून घेतलं आणि राहिलेल्या वड्या त्यामध्ये टाकून घ्यायच्या. एका साईडने चांगल्या परतल्या की दुसऱ्या साईडने आपण उलटवून घेणार आहेत. एका साईडने छान खरपूस रंग आलेला आहे. आता दुसऱ्या साईडनेही असाच सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि नंतर एका प्लेटमध्ये सर्व करून घ्यायच्या. माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.